पेनमधील लग्नाच्या हळदीच्या मटणाच्या रश्श्यावरून वादावाद एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. आज त्याची प्रकृती खूप गंभीर आहे. स्वाती राजेश वाणी या महिलेने आपली तक्रार पेन पोलीस ठाण्या येथे दिली आहे. माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रकृती गंभीर आहे. कधीही काही होऊ शकतं असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या मारेकऱ्यांना जोपर्यंत कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही. ज्यांनी मारला आहे तो अजून फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडत नाही असा सवालही त्यांनी केला आहे. जर पोलिसांनी लवकरात लवकर त्याला पकडले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसणार असा निर्धार स्वाती राजेश वाणी प्रकार घडला होता. आज तुमच्या नवऱ्याची परिस्थिती डॉक्टरने सांगितलं की काही होऊ शकतं, काय सांगतो? आम्ही हल्ले गेलो होतो दोघं माझा नवरा आणि मी. त्याची बाचाबाच त्या बाचाबाची मध्ये भांडणं वाढली. त्यानंतर मग ते 14 जण म्हणजे वीरेंद्र शिंदे, नयन जाधव, दर्शन जाधव आणि विनीत कांबळे या 14 माझ्या नवऱ्यावरती उपटे चुपटे टाकलेत बॅटरीच्या आणि स्टम्पच्या. माझ्या डोळ्यात देखत तुमच्या डोळ्यात देखत त्याला हां. मारलं गेलं. आणि आज आत्ताची अशी परिस्थिती आहे की डॉक्टरांनी त्यांना असं म्हणजे क्रिटिकल केस म्हणून घोषित केलेलं आहे. त्यांच्यावर आता उपचार चालू आहेत. परंतु त्यांना जरी ते खात पीत असले तरी पण त्यांना ते आकडी येणं, चक्कर येणं, ते काम करू शकतील का नाही हे पण श्युअरिटी नाही आहे. परत त्यांना डॉक्टरांनी हे पण सांगितलेलं आहे की आपण त्याच्यावर ऑपरेशन करू किंवा त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं ठेवू. पण ते कितपत बरे होतील हे सांगू शकत नाही. माझा मेन विटनेस आहे वीरेंद्र शिंदे. तो मेन अजून गायब आहे. आणि माझ्या 2 लहान मुली आहेत. त्यांना सांभाळणार कोण आहे? माझा नवरा काम करू शकत नाही याच्या पुढं. आज तो मारण्याचा शिंदे, काय नाव? वीरू शिंदे. किती जण होते ते? 14 जण होते ते. नयन जाधव, दर्शन जाधव, विनीत कांबळे आणि वीरेंद्र शिंदे. यातला मेन आरोपी वीरेंद्र शिंदे आहे. तो गायब आहे. आज 8 दिवस झाले त्यांना एक आरोपी मिळत नाही आहे. पोलिसांना आम्ही जातोय, पोलिसांना आम्ही तिथं विचारतोय तर पोलिस बोलतात आमची चौकशी चालू आहे. पण ते आज 8 दिवस झाले तो आरोपी फरार आहे आणि तुम्हाला 8 दिवसापासून तो मिळत नाही आहे, भेटत नाही आहे. उद्या जर आमच्या पेशंटला काही जर कमी जास्त झालं तर आम्ही सगळेजण मिळून आम्ही पोलिसांच्या दारामध्ये उभे राहू. आणि माझा नवऱ्याला काम करू शकत नाही पुढे आयुष्यात कधी. आज 9 दिवस झालं. 9 दिवस आहे ॲडमिट झालेलं. माझ्या 2 मुली लहान. मी जाणार कुठं? मी कोणत्याची भांडणार या गोष्टीवर? मला तर असं वाटतं की याच्या पाठीमागं ह्यांचा हेतू महाराष्ट्र ह्यांचा हेतू मारण्याचा होता माझ्या नवऱ्याला. या 4 मी माझ्या नवऱ्याला मारलेला आहे बॅटीनी. मला तर असा संशय आहे की याच्या पाठीमागं अजून काही कारस्थानी लोक असतील. जर हे 4था जर पेज जो तुम्हाला तो हे मिळाला अपराधी तर हे खुलासा होऊ शकतो की अजून पण याच्यामध्ये सांगण्यात आले की ठरवण्यात आले याचा खुलासा होऊ शकतो. आता फक्त पोलीस प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही जो आरोपी पळालेला आहे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन तुम्ही सर्व जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा खुलासा करून ह्याच्या पाठीमागं कटच कारस्थान आहे की कोणी सांगण्यात आले की काय. आज माझा भाऊ आज मरणाच्या दारात उभा आहे. आज जर उद्या त्याला खरंच काय झालं तर आम्ही पोलीस प्रशासनाला पकडू.